बोला पटापटा. नाही 50चे झालेत, लबाड बोलू नका. 50चे 50चे झाले. झाले नाही झाले. शुगर आहे, बीपी आहे, एक झटका येऊन गेलाय, स्प्रिंग घालेल आहे, मूळव्याधाचा ठणका चालूच. मागून फॅन लावायची वेळ आली, एवढी आग आहे माग. मुतखडा वळवळ करतो ते. स्वतःनं गोळ्यांचा डबाची, पालत व्हायची गोळी, उताना व्हायची गोळी, तोंड वासवायची गोळी, तोंड मिटवायची गोळी. काहीला जेवताना 3 गोळ्या आहे, खाली बसताना एक, पुन्हा उभं राहताना एक. काहीला बाथरूमला जातानाच गोळी, इकडं खाल्लं तरच इकडं होतं, खाल्लं नाही तर होतच नाही. मग आता बसलेले माणसं मला सांग, म्हणून इंद्रिकांचं वाक्य आहे, या जगातली सगळ्यात मोठी संपत्ती शरीर आहे. हे समजा, गाडी आपण घेतली, गाडी आपल्याला घेत नाही. पैसा आपण कमावणार आहे, पैसा आपल्याला कमवत नाही. आणि इंद्रिकांचं वाक्य अंडरलाईन करून घ्या, काल खरं, आज खरं, उद्या खरं. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. हा किंवा नाही, तुम्ही आजारी आहे का? हा किंवा नाही. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला, तुम्ही जगातून संपले. तुमचं काय मत आहे? हे मित्र मित्र, बायको बिको, प्रियशी प्रियशी, सगळा धोका आहे. कोणाला वेळ नाही. खरं आहे का खोटं आहे? बोला. कोणाला घेणं आहे लोकांना? कोणाला घेणं नाही. लोक तुम्हाला सीझन पुरते जवळ करणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. आता हे सर्व्हिसला आहेत तुम्ही म्हणून साहेब आहेत, रिटायर झाल्यावर काय? मग काही लोक म्हणतात मी नोकरीतून सेवा निवृत्त झालो. चुकीचा शब्द आहे तो. सेवा निवृत्त नाही झाला, केला. तुझी तर इच्छा होती, तू वाकरवा सुद्धा ऑफिसात गेला. 8वा आयोग येईपर्यंत ऑफिसच वाढ. तुला त्यांनी सांगितलं तुझी बुद्धी कमी झाली, इंद्रियावरची ताकद, एखादी उरफाटी फाईल करून तू कंपनी लिलावात काढशील, घरी जाईन ना तू सांभाळ. मग सेवा निवृत्त नाही झाला तो, सेवा निवृत्त केला. पण आपण म्हणतात ते निवृत्त झाले. निवृत्त कावळा शिवला तरच होतो. तुम्ही म्हणाल कस काय? जरी निवृत्त झाला तर डोळ्यानं पाहायचं काम चालूच आहे, बोट हलवायचं काम चालूच आहे, यांना ऐकायचं काम. मग काय निवृत्त का शब्द? शरीर थकलं, तुम्ही थकले, तुमचं काय म्हणत? याला जपा. प्रियशी प्रियशी कोण? काही पोर म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. मेंदू ती प्रेमच करीत नाही, ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते. तुला काय अक्कल आहे? आणि तिला काही त्रास नाही ना. काय त्रास आहे तिला? बॅलन्स तू टाकतोय, हँड स्विच तू घेतलंय, सिम तू टाकून दिलंय, गाडी तुझी आहे, पेट्रोल तू टाकितोय, हॉटेलिंग तू करतोय, चपला तू घेतोय, ब्युटी पार्लरचा खर्च तू करतोय. तिला काय त्रास आहे? फक्त तुझ्या गाडीवर मागं बसायचं. तू म्हणला माझ्याशी लग्न करते, म्हणली मी एंगेज आहे. मग तुझा बीपी वाढला, टेन्शन आलं, जिंदगी माझी बरबाद झाली, माझ्या जगण्याला काही मजा नाही, प्रियशीने मला धोका दिला, संपला विषय. इश्क ही मेरी जिंदगी है, वो ना मिले तो मैं रेडियो के नीचे सो जाऊंगा. फूल है गुलाब का. आणि प्रेम करणारी पोरं ध्यानात ठेवा, तुम्ही गुलाबाचं फुल वापरत नका जाऊ. तिला एक छोटं फुल आहे, सूर्य फुल वापरा. काय व्याख्या आहे का ती तुम्हाला? नो मनी नो लव. अरे हे माझं मशीन चांगलंय म्हणून लोक तारखा घेतात. उद्या 2-4 टाक पडले लोक काल तारीख लोक हवा जायला लागली, वर फट बोलायला लागलं. हसण्यावारी नेऊ नका, याला सांभाळा. हे मित्र मित्र वाक्य ऐका, इंद्रिकाचं वाक्य आहे. ज्याचे मित्र खास त्याचा संसार खास, ज्याचे मित्र नालायक संसार संपला. बोला तुमचं काय मत आहे? 80% लोकांच्या संसार जिंदगीची बरबादी
मित्राने केली. जर शकुनी मामाचं ऐकलं नसतं तर कौरवांवर वाईट दिवस आलेच नसते. मन धडक्याचं जर ऐकलं नसतं तर कैकेयीला विधवा व्हावाच लागलं नसतं. जगातल्या आईचं दूध वाईट नाहीये, मित्र वाईट आहे. म्हणून आजच्या कीर्तनात तुझा पाया पडून सांगतो, महिला मंडळ, आपल्या घरातल्या गोपनीय गोष्टी कधी शेजारच्या बाईला सांगायच्या नाही. तुम्हाला ती सवय लागली भुकायची. सुनाबद्दल कधीच नाही. घरोघर मातीच्या चुली आहे. प्रत्येक घरात थोडंफार भांडण होणारच आहे. उद्या म्हातारपणी सुनेला त्या हाताखाली आपल्याला जगायचं आहे. तिची निंदा शेजारच्या बाईला करायची काही गरज नाही, कारण शेजारच्या बाईचा तो धंदा आहे. ती याच्या त्याच्या घरात चहासाठी थोबाड घालती आणि माहिती काढती आणि ही तिच्यापाशी भुकती. पोरांना सांगून ठेवतो सगळ्या, तुमची गोपनीय गोष्ट कधी मित्राला सांगायची नाही, कधीच नाही. आपल्या जीवनातल्या ज्या गुप्त गोष्टी आहेत त्या कधी मित्राला सांगायच्या नाही. का? उद्या जर मित्राची तुमची दुश्मनी झाली तर त्या गुप्त गोष्टीची ढाल करून तो तुम्हाला संपू शकतो. याला विदूर नीती म्हणतात. सांगायच्या नाही. हे घरातल्या गोष्टी कधी सांगायच्या नाही. तुमचं काय मत आहे? आणि पाया पडतो, नवरा बायकोचं दारू पिऊन भांडण होतंय, नवरा बायकोला दारू पिऊन मारतोय, हे कुणालाच माहित नाही, मित्राला माहिती आहे. त्याला मित्र सांगितलं पाहिजे, इकडे ती मुलगी नेऊन घाल दुसरी कर. पण उद्या जर लोकांच्या लेकराच्या फटका बसला तर ती मुलगी जर गेली ना, तुझी खानदान जाईल, हा सल्ला मित्रांना दिला पाहिजे. तिचा बाप गरीब आहे, बिचारी परिस्थिती, मोबाईल बंद कराय, परिस्थितीनं खचलेली आहे, तिला आधार दे. पण उद्या जर त्या मुलीला जर तुझ्याकडून फटका बसला ना तर तुला सगळे माफ करतील, पण तिचा बाप माफ करणार नाही. मुलगी नेऊन घाल. पण मित्राची इतके नाव आहे की होऊन जाऊ दे, दुसरी करू म्हणणारे इथंच बसलेले ती जण. मित्र दारू पितोय, त्याला मित्रांनी सांगितलं पाहिजे, इकडे एक तर दारू सोड, नाही तर दोस्ती सोड. सोड दोस्ती, सोड. तो म्हणला का? का? आयुष्यात माझ्या आईनं कधी पदर खाली सरकू दिला नाही, पण माझी आई माझ्या बापाच्या दारूमुळं दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते. जाताना माझी आई गल्लीनं जात नाही तर मागच्या दाराने जाते. आणि बांधा जर जेवायला बसली तर लोणचं भाकरीला जोडून खाते, पण माझ्या आईला कालवत नाहीये. आणि माझी आई जर गल्लीला चालली तर पदर तोंडावर घेते. का? माझ्या बापाच्या दारूमुळं माझ्या आईला भीक मागायची वेळ आली. माझी गोशीरवाणी मुलगी आहे, 9वीला आहे, सगळ्या वर्गात हुशार आहे, पण माझ्या मुलीला 50 रुपये प्रेम व्हायला नाही म्हणून ती वर्गात उभी राहते आणि खाली मान घालून रडते. तिच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बेंचवर पडतात. वर्गातली मुलं तिला हसतात आणि तीच मुलगी मधल्या सुट्टीत घरी येते आणि आईला सांगते, आई नाही शिकायचं, आई मला नाही. आई म्हणते का? शिकल्याशिवाय पर्याय नाही. ती म्हणते शिकल्याशिवाय मोडेल ते. ते उचलून घ्या या बाजूला, मधल्या याच्यातून जाऊ द्या. गेलं बाबा. एक भावनिक मुद्द्याचा विक्षेप होतो. कीर्तनाला विक्षेप चालत नाही, कारण आमची जी कीर्तन असतात ती वायर वर नाही जात, आतमध्ये. आणि कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे, कीर्तन आत गेलं पाहिजे, ऐकणारा पाजरला पाहिजे. ती पोरगी म्हणते मला वही नाहीये, ती आई म्हणते, ती आई बदल पुढं करते आणि 50 रुपयाची नोट मुलीच्या हातात देते. ती मुलगी 50 रुपयाला मिठी मारते आणि आईला कवळी मारून सांगते, आई मी तुला 80% मार्क पाडून टाकील, मी नापास होणार नाही, पण माझ्या बापाच्या दारूमुळं मला वर्गातली लोक हसतात, याचं मला वाईट वाटत आहे. अशी वस्तुस्थिती आहे. खरी का खोटी बोला, वाईट प्रसंग आहे. सगळे पुढारी बिडारी नीट आहे का? कार्यकर्ते बिरेकर्ते
40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले, कोणी बोलत नाही. आम्ही बोलतो, हे तुम्हाला जायचंय का? पटकन जा बरं, परत येऊ नका इकडं. कोणाला जायचं? 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले, तुमचं काय मत आहे? जो बोलेल त्याची क्लिप करायची, जो बोलेल त्याची बातमी करायची, ज्याला लवकर मारायचंय त्याला खरं बोलायचं. मी 1000-1500 शिव्या खाणारा माणूस हलक्या हाती. मला एकच आहे फक्त, प्रत्येक गावातल्या पुढाऱ्यांना समोर ठेवतो, झेडपीच्या शाळा बंद पडायला कारण झालंय गाव पुढारी आहेत. पोरच राहिले नाही शाळेत, 4 पोरं 6, आणि एकाही पुढाऱ्याला गावातला पट माहित नाही. कधी शाळेत जायचंच नाही ना. 2दा जायचं 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला. असे कपडे घालून जातो जसे काही यालाच इंग्रज हुसकून लावले. गावातल्या पुढाऱ्यांनी झेडपीच्या शाळा चांगल्या बनवल्या पाहिजे, तुमचं काय मत आहे? याचं कारण आहे, जेवढे क्लासहून अधिकारी आहेत सगळे झेडपीच्या शाळेत तयार झाले. MPSC सुटलेले पोरं कोणते? आणि सामान्य माणूस झेडपीच्या शाळेत तयार होतो ना. आपल्या गावांमध्ये राहिलंच नाही काही. खरंय का खोटं आहे? मला 40% शाळेतले पोरं मोबाईलला गेले, 20% लोक शेअर मार्केटनं भिकारी झाले. पैसे गेलेले तर 3 जण आहेत. नावासकट उभे करीन, नावासकट थुकेल तंबाखू वाळून खात्या. शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवले. खरंय का खोटं आहे? आणि तिसरा मुद्दा, 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. बोला तुमचं काय मत आहे? हा? जास्त का कमी? आता कारण माझ्या पुढे 100 पोरं उभे, आता 15-16 तर इथेच आहेत. हसण्यावारी नेऊ नका. बोलत नाही कोणी. बोलला त्याची क्लिप करायची, पट्टी करायची, त्याला टीव्हीत नेऊन घालायचं, तो स्टेटसला ठेवायचा, इंस्टाग्रामला ठेवायचा, फेसबुक लाईव्ह करायचा, फेसबुक ठेवायचा, तो उखडूनच टाकायचा. माझ्या बोलण्यापायी मला ह्या युट्यूब वाल्याने एका महिन्यात 2दा माझी अंत्यविधी केला. हे कॅमेरेवाले हे बसलं नाही. मागच्या महिन्यात त्यांनी अशी क्लिप केली, मला पेशंटचे कपडे घातले, ऑक्सिजनचं नळकाट लावलं आणि खाली लिहिलं, इंद्रीकरांनी अखेरचा श्वासोच्छ्वास घेतला. मेलो. आता मी मेलो म्हणल्यावर मिटायला पाहिजे ना. तर आता 5-6 दिवसापूर्वी परत अशी क्लिप केली का मी रस्त्यानं चाललो आणि तुला खाली माझ्यावर धडकली आणि मी मेलो. मी 2दा मेलो एका महिन्यात. मग आता तुमच्या पुढं भूत उभं आहे का काय? आणि ही मंडळी माझ्या मुलावर का उठती? फक्त खरं बोलणं. आणि आपली क्लिप केली म्हणजे 1500 मिळते. TRP. त्याला काय गेलंय? त्याला काय कळतंय कीर्तनातलं? त्याने अभंग घेतलाय का काय घेतलं? 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. तुमचं काय मत आहे? महाराज, त्याचा परिणाम ऐकायचा का पुढे जायचं? ऐकायचा? त्याचा परिणाम ऐका. ह्या 4 वर्षामध्ये, या 4 वर्षामध्ये बापानं खांदा दिलाय मुलाला. बोलायचं कोणी बोलायचं? काय आयुष्य तुमच्या बापाने पापा गेले का? मिशा फुटल्या नाहीत. मिशा पंट्री आणताय. हो, ग्रॅमवर मिळत ना शाता. बोलायचं कोणी? काय बापाने पापा केला तुमच्या? बनेल म्हणाला तर पलटी करून घातलं, हे काय त्याची चूक झाली? फाटके कपडे घालून जगला, हे काय त्याची चूक झाली? अरे मिसळ पाव खाणून त्यानं दिवस काढले, काय चूक झाली त्याची? आज बापानं मुलाला खांदा द्यायचा. या 3 वर्षामध्ये आई जिवंत आहे, मुलगा गेला. काय 3 रंगाचं लुगडं दिसली, आईची चूक आहे? अरे मुलाची फी भरायची तर तिनं कान आरशा पुढं केला. अरे कानातलं काढलं, रे कानातलं काढलं, अरे कानातलं हातावर घेतलं आणि नवऱ्याकडं मोडायला दिलं. नवऱ्याच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा हातावर पडल्या. अगं माझ्या तुला सोनं होणार नाही, तू मोडू नको. ती म्हणली माझं खरं सोनं जर चांगलं होत असेल तर मला या सोन्याचं काय करायचं?
या 4 वर्षामध्ये एखादा माणूस जर तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्या प्रेताजवळ त्याची लहानाली पोरं उड्या आणतात. हे बा ही लहानाली पोरं आहेत. काय माहिती यांना हे पर्याय त्यांना काय माहिती या पोरांना माझी आई विधवा नाही. काय माहिती त्यांना का माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय. ती पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला लोकांनी आंघोळ का घातली. काय उत्तर आहे तुमच्याकडे. तीच पोरं आईला शांत बस रे. आणि तीच पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला बांधून कुणा चालवलं लोकांनी सांग. आणि तेच प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात आणि हसणारी पोरं आईला म्हणतात आई पेटला माझा बाप पेटला. पेटवला ग माझा बाप. आई पेटवला. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही. तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग पाठ करत सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं म्हणतात तू खेळत का नाही. माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही म्हणून मी खेळत नाही. पोटात अन्नच नाहीये. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला मेलाय तुझा बाबा. तुला परत बाबा नाहीये रे. तुला परत बाबा नाहीये. ते पोरगे घरी येते ना आईला म्हणता आई मेलाय माझा बाप मेलाय. धाडकन आईला चक्कर येते. आज या 3 वर्षामध्ये तिसरीचं पोरग बापाच्या दाव्याला आहे. या 3 वर्षात स्तनातली दूध पेणारी पोरं बापाच्या दाव्याला आहेत. आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलंच महाराज आपल्या गावात येऊन दारुड्याला लईच वाईट बोललाय त्याची परत तारीख घ्यायची नाही. त्याला म्हणा बघत तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय मग करेल तुला काय म्हणतात. कसायाला काय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे. मला इतकी नालायक आवडत हे बेवड्यांची. यांनी भांडे थोडे नाही घरात. लुगडे विकले लुगडे आणि तळायला गेला तळणच विकलं. अभ्यास करा. ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे. आज पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. पुढचं ऐका. पुढचं ऐका. महाराज बापानो कर्ज नाही पोरानो कर्ज आहे. वस्तुस्थिती जरा ध्यानात घ्या. आणि मग माझ्या प्रश्नाचं उत्तर आता कीर्तन ऐका आणि घरी गेल्यावर झोपू नका. मी काय बोललो हे आठवा. महाराज हे मी उत्तर द्यायची गरज नाही. तुमचं मन तुम्हाला उत्तर देईल यातलं काय खोट आहे. आम्ही बोलायची काय गरज आहे. तुम्ही मनाला विचारा ना. शिक्षक सुद्धा सुपरविजनला नाही म्हणायला लागला. इतकी दहशत विद्यार्थ्यांची झाली. खरं आहे का खोट आहे मला. 20 तारखेला 10वीचा पेपर आहे. 12वीचा एक झालाय. सुपरविजनला जायला शिक्षक नको म्हणतो का. मारायचं नाही बोलायचं नाही. शिक्षकानं मारलं गावातल्या पुढाऱ्याला कळलं तर त्याचं भांडवल झाल्याशिवाय राहत नाही. आणि 10-5 भंगार पोरं त्याच्या मागं राहिल्याशिवाय राहत नाही. खिडक्यांमधून कॉफी देणारी पोरं 12वीच्या पोराला 10वी नापास पोरं कॉफी द्यायला. तोंड धोडायची पाळी आहे. आणि इंग्लिशच्या गायडला त्याला हिंदीचं गायड दिलं. आतमध्ये त्याला चक्कर आली लिहू काय येतं. आज सगळ्या गोष्टी दबावाखाली चालल्यात. बोला तुमचं काय म्हणणं. 90 प्यायची एखाद्याला घोडा लावायचा पटलं नाही का मोबाईल हातात घ्यायचा त्याच्यावर कमेंट्स करायच्या. आता मी सिस्टीमवाल्याला म्हणलं आवाज वाढव. त्यानं वाढवला विषय समजा लगेच क्लिप. इंदुरीकर सिस्टीमवाल्यावर भनकले. यांचा धंदाचे 100-50 कमवणे भनकले. लगेच खाली कमेंट 2 नालायक कसे म्हणजे मी. आणि मला नालायक म्हणणाऱ्याला आतली चड्डी नाही तो मला नालायक. वस्तुस्थिती खरी का खोटी. म्हणून पुढं सरकायचंय आपल्याला. आता करंट लावून दिलाय तुम्हाला. कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे. कीर्तन आत गेलं पाहिजे तर त्याला मजा राहते.
वाक्य सांगू तुम्हाला, संपत्ती तुम्ही जरूर कमवा, पण संतती लायक असेल तर कमवा. आता पुढचं वाक्य ऐका. जास्त संपत्ती कमवणे म्हणजे मागची पिढी आळशी करणे, आणि तुम्ही तीच झक मारून ठेवली. तुम्ही तर मूर्ख आहे, पण मी महामूर्ख आहे. महाराज माझे 32 वर्ष लागले, डांबरीवर गेले माझे, केस कमी आहेत माझ्या अंगाची, एवढी गावं पाहिली. माझे इतकी कीर्तन कोणी केली नाही महाराष्ट्रात एका जन्मात. मी 80-82च्या खाली महिना काढत नाही. नाही 80ला तर दगडावर लागता देव नाही. दोनदा मेलो तरी महिने चालूच. हसण्यावारी नेऊ नका. आमच्या कीर्तनाच्या लोकांना राग येतोय, पण ती काळाची गरज आहे. कारण आपल्याला आता माणसं वाचवायची नाही, आपल्याला आता धर्म वाचवायचा आहे. आणि आता आपल्याला दुश्मनी सोडायची आहे आणि धर्मासाठी एकत्र यायचं आहे. वैयक्तिक मतभेद लाख असतील, पण गावचा विकास आणि धर्मासाठी तुमचं माझं मनगट एकच पाहिजे. गावात शाळा बांधायची, अख्खं गाव एकत्र आलं पाहिजे. मंदिर बांधायचं, अख्खं गाव एकत्र आलं पाहिजे. यात्रा करायची, अख्खं गाव एकत्र आलं पाहिजे. पक्ष नंतर, नेता नंतर, साहेब नंतर, पहिलं गाव आणि दुसरा धर्म. खरंय का खोटं आहे? त्यांचं काय नसतं. ते 3 दिवसात कधी एकत्र होऊ शकतात, दुपारी वेगळे होतात. त्यांचं ते लहान पोरांचा भांड्याचा खेळ असतो ना, लहानपणी पोरं आपण खेळायची भांडी आणि लगेच मोडायचं. आईला हाक मारली का मोडायचं. तसं यांचं असतं. सकाळी तिकडं ते त्यांचं चालतं, पण सामान्य माणसाचा भरडा झाला, भरडा. म्हणून एक वाक्य सांगतो तरुण पोरांना, सांगू का? लय राग येईल तुम्हाला, सांगू का? तुम्ही शिव्या द्याल मला, सांगू का? तुम्ही मला घोडा लावाल, सांगू का? महाराज तुम्ही अभ्यास करा. एकाही कीर्तनकाराचं पोरग मिलिटरीत नाही, एकाही प्राध्यापकाचं पोरग मिलिटरीत नाही, व्यापाऱ्याचं पोरग नाही, पुढारी तर घालू शकत नाही. त्याला एकच पुढं घाल. अख्ख्या जगाचा अभ्यास करा. भांडे घासणारीचा, शेती करणाऱ्याचा, म्हशी वळणाऱ्याचा मुलगा फौजी आहे. तुम्ही अभ्यास खालून करा. होमगार्ड, पोलीस, PI, API सगळे सामान्य कुटुंबातली माणसं आहेत. म्हणून पोरानं तुमच्या पाया पडतो. दंगली, मोर्चे आणि आंदोलन याच्यात पडू नका. तुमचं काय मत आहे? तुम्ही काही बोलत नका पडू. का? पोलीस बांधव सांगतील. महाराज हे पोलीस लोकांचं आहे ना, सगळ्या सर्व्हिस वाल्यांमध्ये जास्त योगदान आहे. जास्त. आपण पाहिजे त्यांच्याकडे इतका पॉझिटिव्ह पाहत नाही तर खरे कष्ट त्यांचे. खरे त्यांना सगळ्यात जास्त पेमेंट पाहिजे. बोला कोण बोलला का बसले ते दोघं जरा मिळाले 35 रुपये. पोरांनो मी तुम्हाला का सांगितलं माहिती का? लोकांच्या पेनात कॅमेरे आहेत. तुम्ही जर टपरी पेटवताना दिसले ना, तुम्हाला माहित नसेल, पोलीस बांधव सांगतील 10 वर्ष शिक्षा आहे आता, आणि त्याला जामीन नाहीये. आणि आतापर्यंत गरीबाचेच आत गेलेत, मोठ्याचे गेले नाही. मोठ्याचे गेले नाही, कधी जाणार नाही. तुम्ही काम मरवता गेलेले नाही. आता 12वीला आहे, 12वी झालाय तू. 12वी 8ला होता. 8लाच होतो, 6ला सांगतो. 12वी 8ला होते. हा लगेच 6ला सांगतो. मी अशी त्यामध्ये पोराला पोरीनं धोका द्यायला एका मिनिटात सांगणार. त्या पण निघालं का नाही. मी अशी नजर जरी टाकली ना, त्या माणसाचं हे बाई तर 14,000 रुपये एका मिनिटात सांगणार. हे सायकोलॉजी आपली नाही. त्याग हे पोरग सामायला एका विषयात नापाशी. त्या तू कितीला आहे रे? त्याला काय माहिती. 12वीला 8ला आहे, सायन्सला आहे.
सायन्सला नाही ज्याला सांगतो ना सायन्सला नाही. तुझ्या मागचा पांढरा शर्ट वाला 11वीला आहे का? आर्टला आहे सायन्सला नाही. सायन्सचा चेहरा नाही आर्टला आहे ते लगेच लक्षात येते ते पण ती आर्टला आहे. तू किती आहे रे? 10वी. आत्ता आहे का 10वी? शिमेला आहे का मराठीला आहे? हा शिमेला आहे का? चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी. In 5 chapter, one scientist had 3 rules. What is the name of that scientist? No, Kepler first law, Kepler second law, and Kepler third law. In chapter number 1, chapter number 2, chemical reaction. Chapter number 3, periodic table. Chapter number 4, gravitation. Chapter number 5, heat. नवीला कोण आहे इथं? आता गाला कबूल होतील महाराज. तू नवीला आहे मग कितीला आहे? हा 11वी 8 शहर 8चा आहे. दगड हा पदार्थ स्थायू द्रव का वायू? वायू. दगड हा पदार्थ स्थायू द्रव का वायू? पाणी. स्टिंग देतो का स्टिंग? दगड हा पदार्थ स्थायू द्रव का वायू? तू किती 12वीला आहे? 12वीला आहे तू? अरे तू पांढरे शर्ट वाला. मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस? मिल्क 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 इज ए सॉलिड लिक्विड और गॅस. तू कितीला रे? 4वी 7वी. शिमी का मराठी? इंग्लिश मिडियमला आहे तू? शिमेला आहे. लगेच लक्षात येत शिमेला आहे तू. बापाच्या बायको टिंब टिंब म्हणतात. पत्नी. लोक म्हणते इंदुरीकर काही बोलत. मी का पागल आहे का? मी काय कवठ्याला आंबा म्हणतोय का? तू कितीला रे? ते कानात बाळा येतो. तूच तूच 9वी. शिमी का मराठी? शिमी. शिमी का मराठी? शिमी. हाऊ मेनी यू हॅव सीन फ्लावर? फुल पाहिलं होतं. फुल 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 कशाचं? गुलाबात नाही. गुलाबाचं 9वीला सुरूच होत. 10वीला त्याला पाकळ्या येत्या. हाऊ मेनी पार्ट ऑफ फ्लावर्स? नो. मी सांगतो तू सांगतो. सांगू का मी? इंग्रजी सांगू मराठी? मराठी सांगू. निदल पुंज दल पुंज पुमंग जायंग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड calyx, corolla, androecium and gynoecium. There are 4 parts of flowers. कितीला रे दाढीला लावलेला? 3रीला आहे का? घड्याळाला काटे किती? घड्याळाला काटे किती? 5. हे सांभाळणार आहे का तुम्ही आयुष्य? तू कितीला रे? 11वी 8. हा शहर 8चा आहे. तू गेल्या वर्षी 10वीला होता ना? मराठी मिडियमला होता ना तू? हा मराठी मिडियमला होता गेल्या वर्षी. आवर्त सारणीतील उभ्या रेषांना टिंब टिंब म्हणतात. पोरांनो शाळेतले पोरं सरळ बसा पटकन. 1ली ते 10वी 1ली ते 12वी. पहिले पहिले सावधान. हे सावधान आहे. सावधान आहे हे बरे सावधान. मी सावधान म्हणतो तू पाय वर करतो. रिलॅक्स. रिलॅक्स. पोरांनो ती सायराची म्हणजे पोरगी कोण आहे? आरसी
आहे आणि तो कोण आहे वर्षा विकासाच्या दृष्टीने ठोस पाऊल